नमस्कार मित्रांनो, आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहणार आहोत की सायली फायनली अर्जुनला भेटायला गेली आहे. पण त्यामध्ये काय ट्विस्ट येणार आहे ते आपण पुढे पाहूया. चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. एपिसोडच्या सुरुवातीला आपण पाहतो की तन्वी धावत येते आणि सगळ्यांना दाखवते, ही बघा माझी मेहंदी धुवून गेली आहे. सगळे आश्चर्यचकित होतात, असं कसं काय झालं? एवढे वेळ मेहंदी हातावर ठेवून सुद्धा ती धुवून कशी काय गेली? तन्वी म्हणते, हे सगळं त्या विद्यामुळे झालं आहे. थांब बघतेच तिला. मग ती असं जाऊन डायरेक्ट तिला कानाखाली लावते आणि विचारते, काय घातलं होतंस मेहंदीत? म्हणून ती बिचारी काही नाही असं म्हणत असते. पण तन्वी तिला खूप ऐकवत असते. घरचे सगळे तिला समजावत असतात, पण ती काय ऐकायला तयार नसते. ती विद्याला धक्का मारून खाली पाडते आणि निघून जायला सांगते. नंतर रविराज तन्वीवरती रागावतो आणि तिला हाताला धरून घरात नेतो. इकडे कल्पना त्या मुलीची माफी मागून तिला घरी जायला सांगते. मग इकडे ती सायलीकडे आलेली असते. सायलीला हे सगळं पाहून खूप वाईट वाटत असतं आणि खूप रागही येत असतो. सायली ठरवते आता या प्रियाला अद्दल घडवलीच पाहिजे. आणि इकडे सीन अर्जुन वरती शिफ्ट होतो. तो रडत रडत सायलीचा विचार करत असतो. त्याला अजूनही त्यांनी सोबत घालवलेले क्षण आठवत असतात. ते क्षण आठवत त्याच्या चेहऱ्यावर स्माइल येते, पण लगेच त्याला पूर्ण आजीचं वचन आठवतं आणि बिचारा परत डिप्रेशन मध्ये जातो. आता मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं तसं सायली आता सुभेदारांच्या घरी आलेली असते. ती आत येताच भावुक होते, कारण तिला लगेच तिथल्या आठवणी यायला सुरू होतात. तिला दोघांनी सोबत घालवलेले क्षण आठवत असतात. तिला घरात एंट्री झाल्यापासून ते तिला घरातून बाहेर काढलेले सगळे प्रसंग आठवतात. मग ते ठरवलेलं काम करायला सुरू करते. अर्जुनच्या रूमच्या खाली आलेली असते. वरती जाण्यासाठी काहीतरी मार्ग शोधत असते. फायनली तिला एक शिडी सापडते. त्याच्या मदतीने ती वरती सुद्धा जाते. तिला अर्जुन दिसतो, पण त्याची पाठ तिच्याकडे असते. ती त्याला सगळं सांगत असते, आता आपण एकत्र येऊ असं. पण इकडे तन्वीने शिडी पाहिलेली असते. ती लगेच बाहेर जाते. इकडे सायली अर्जुनला बरंच काही सांगत असते, आपण पुन्हा लग्न करू वगैरे. पण अर्जुनने अजून तिकडे पाहिलेलं नसतं, कारण तो झोपलेला असतो. आणि तेवढ्यात तन्वी येते आणि तिला पाडण्याचा प्रयत्न करते. सायली सुद्धा खाली पडते, पण डोंट वरी, खाली गादी असते. तन्वी तिला पोलिसांची धमकी द्यायला लागते. सायली सुद्धा म्हणते, ठीक आहे, तू करतेस का मीच करू पोलिसांना फोन? सायली म्हणते, काय सांगणार त्यांना की मी माझ्याच घरात शिरत होते? यावर तन्वी तिला खूप ऐकवत असते, पण सायली एकदम शांतपणे तिला उत्तर देते. तन्वी तिला बोट दाखवून धमकी देते असते. सायलीला तिचा हात दिसतो. ती हात पकडून म्हणते, मेहंदी कुठे? आणि हसायला लागते. मग तन्वीचं तोंड बघण्यासारखं झालेलं असतं. सायली तिला तिची मेहंदी दाखवून उकसवत असते. मग तन्वी अजून चिडते आणि बोट उचलते. सायली तिचा हात पकडून फिरवते आणि सांगते, तुझ्या दम असेल तर आमचं लग्न थांबवून दाखव. आणि सायली तिला चॅलेंज देऊन तिथून निघून जाते. इथेच एपिसोड संपतो आणि आपण पुढील भागात असं पाहतो की तन्वी सायली घरी आलेले सगळ्यांना सांगते. तिकडे चैतन्य सायलीला विचारतो, तुझं आणि अर्जुनचं बोलणं झालं का? सायली सांगते, मी तर सरळ सगळं सांगितलं आहे त्यांना, पण ते काहीच बोलले नाही. मग इकडे आपल्याला कळतं की अर्जुन खूप आजारी पडलेला असतो आणि इथेच एपिसोड संपतो. तर तुम्हाला रिव्ह्यू कसा वाटतो ते कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन अपडेट्ससाठी ARB मराठीला सबस्क्राईब नक्की करा.